नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुका होत आहेत. अर्थात प्रचार संपलेला आहे आणि आता कुठे खरी लढाई सुरू झालेली आहे असं आपल्याला दिसतंय. या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा वापरला जाण्याचे आरोप जवळपास सगळ्याच विरोधकांनी केलेले आहे. आणि नेमकं काय घडतंय आणि आपण काय केलं पाहिजे मतदार म्हणून, त्याबद्दलच चर्चा करणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, खरं तर भाजप यांना सत्तेचा जो भस्मासूर आहे तो चढलेला आहे आणि भाजपला कुठल्याही पद्धतीने प्रत्येक निवडणूक ही जिंकायचीच आहे. मग ती केंद्रातली असेल, ती राज्यातली असेल, त्या जिल्हा परिषदा असतील, त्या नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असतील. आणि म्हणून अगदी काल परवाच्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, इतर लोक असतील, अगदी अजित पवार असतील, यांनी सुद्धा भाजपच्या पैसे वाटण्यावरून आरोप केलेले आपल्याला दिसत आहेत. एकीकडे मित्रपक्ष सोबत घ्यायचे आणि दुसरीकडे त्याच मित्रपक्षांच्या विरोधात निवडणुकीत जेव्हा उभे राहायचं तेव्हा हेच एकमेकांवरती चिखलफेक करताय. जी भाजप उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेली म्हणून त्यांना नावं ठेवतीये, तीच भाजप MIM सोबत जाताना सुद्धा आपल्याला दिसलेली आहे. म्हणजे सत्तेची हाव ही कोणत्या लेवलवर पोहोचलेली आहे ते आपल्याला समजून घ्यायला हवं. खरं तर या राजकारण्यांना एक प्रकारचा म्हणजे माज आपण त्याला म्हणू शकतो, अशा पद्धतीचं वागणं या लोकांचं झालेलं आहे. कुठल्याही पक्षांशी युती, ना तत्व, ना विचार, ना नीतिमत्ता, ना आचार, अशाच प्रकारचं यांचं वागणं झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी बोलायचं एक आणि करायचं एक, अशा पद्धतीचं हे लोक वागतायत. आणि या सगळ्यांमधून त्यांना काय हवंय तर फक्त आणि फक्त सत्ता. सत्तेचे बटीक जणू हे लोक झालेले आहे आणि त्यासाठी ते कुणालाही विकायला आणि विकत घ्यायला कमी करणार नाही, अशाच प्रकारचं वातावरण इथे झालेलं आहे. आणि मग अर्थात हा जो पैसा आहे तो आधी उमेदवारांना दिला गेला, कारण 66 ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून आणणे ही खरं तर लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. इतक्या ठिकाणी लोकांना विकत घेतल्या जाणं आणि आपल्याला विरोधकच अस्तित्वात ठेवायचं नाही, ही मानसिकताच मुळात लोकशाहीच्या विरोधात आहे. आणि कुठेतरी राजेशाही प्रकारची ही मानसिकता आहे. याला लगाम घालणं गरजेचं आहे आणि ते काम परवा आपल्या सगळ्या लोकांना, आपल्या मतदार बंधू भगिनींना आपल्याला करावं लागणार आहे. मग तो पक्ष कुठलाही असो, परंतु जर सगळेच पक्ष जर हा मूर्खपणा, नालायकपणा आणि लोकशाहीला कलंक जर ठरणार असतील तर या लोकशाहीतून हे पक्षच मिटवण्याचं काम मतदार म्हणून आपल्याला करावं लागणार आहे. कारण जर हे असंच जर चालू राहिलं तर एक काळ येईल ज्यावेळी संविधान आणि लोकशाही ही औषधालाही उरणार नाही आणि आपण सगळेजण पुन्हा एकदा त्याच गुलामीत आणि पारतंत्र्यात जाऊ. मग मतदार म्हणून आपण काय केलं पाहिजे तर जे पक्ष, जे उमेदवार तुम्हाला पैसा देत असतील, सगळ्यात पहिले तो पैसा त्यांच्या तोंडावर फेकून मारा. 2000-5000 रुपयांनी कुणीही मोठा होणार नाहीये हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे कुणाचाही पैसा घेऊ नका, कारण या पैशानी तुम्ही एकटे विकल्या जात नाहीये. तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य विकताय, तुम्ही तुमचं स्वतःचं भविष्य विकताय, तुम्ही तुमचं शहर विकताय, तुम्ही तुमचं राज्य विकताय, तुम्ही उद्या तुमचा देश सुद्धा विकाल. अशाच प्रकारची परिस्थिती आहे. कारण मत विकणे म्हणजे सर्वस्व विकणे. या मतांचा अधिकार मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. हजारो वर्ष राजेशाहीमध्ये खितपत पडलेला आपला समाज आज लोकशाहीमध्ये आनंदाने जगतोय, तो संविधानाच्या आणि या लोकशाहीच्या जोरावर. आणि ही लोकशाही आणि हे संविधानच जर आपण आज विकायला जर निघालेलो असेल तर राज्यकर्त्यांपेक्षा, कुठल्याही पक्षांपेक्षा सगळ्यात नीच आणि नालायक जर कोणी असेल तर तो आज विकल्या जाणारा मतदार ठरणार आहे. कारण आज जर तुम्ही विकल्या गेलात तर येणाऱ्या काळात तुमचं भविष्य हे अंधारात जाणार आहे. त्यामुळे फक्त राजकारण्यांच्या नावाने बोंब ठोकून काही होणार नाहीये. तर येणाऱ्या 2 दिवसात तुमच्याकडे पैसा वाटणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडावरती तो पैसा फेकून जर मारला नाही तर येणाऱ्या काळात तुमचं संविधान, तुमची लोकशाही तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळे
माझे हात जोडून विनंती आहे सगळ्या राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना, तुम्ही तुमचं काम दाखवा, तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, तुम्ही तुमचे विचार मांडा आणि त्यावर मतदान मागा. परंतु कृपया आमच्या मतदार बंधू भगिनींना वेगवेगळी प्रलोभनं, आमिष आणि पैसा वाटू नका. आणि मतदार बंधू भगिनींना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही विकल्या गेलात तर लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे पोर बाळ इब्रत या सगळ्या गोष्टी विकायला काढलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात तुमच्या या नालायकपणामुळे या देशाचं संविधान आणि लोकशाही सुद्धा एक दिवस विकल्या जाणार आहे. त्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे, कृपया निवडणुकीमध्ये पैसा घेऊ नका, पैसा देऊ नका आणि आपल्या आजूबाजूला काम करणारा जो कुठला व्यक्ती असेल, जो पक्ष असेल त्याला मतदान करा. धन्यवाद.